राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी एका वस्तीवर मुक्कामी आलतो इकडं. आता ती वस्ती म्हणजे साहेबरावची वस्ती. आता मासं खेकडी पकडाय तो कायमचा जोडीदार आहे आणि आमचा नातेसंबंध पण आहे. तो म्हणा मामा ये एक दिवस. तर मग आज आलो तो मुक्कामी इकडं. तर आज आम्ही इकडंच होतो राहणार मुक्कामी आणि त्यांची वस्ती पण राहणारच आहे इकडं. साहेबराव, आता तुम्ही इकडं राहणारच राहतात. इकडं बिबट्याचा व्याव नाही का वाघाचा? कुठं? तर मित्रांनो, याने बिबट्या गेला ह्या रस्त्यानं. साहेबराव माग लागलं म्हणजे ठसं उठलं पाहायचं बिबटीच्या. कुठे आहे ती? चला बरं, बिबटीच्या पाहायचं ठसं पाहू आपण. बरं कुठेच मला दाखव. हां 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 हां, हे पहा मित्रांनो, हे पहा मी एकदम ठळक दाखवतो आपले. हे पहा, हे पहा, हे बिबटीच्या पाहायचं ठसं. हे पहा इथं समोर. हे पहा, म्हणजे पुढं असं पंजा उठतात, मधला जो खोबळा राहतो असा. आणि हा इकडे हे पहा समोर. काय मग जातं गाड्याने? हा, दररोज जाते. दररोज चेक करायला. हे बा दररोज इथे एक हे बा इथे एक असं ठसं उठलं ती. साहेबराव कुठं जायला रे तो? इकडे झाले असा. इकडे जायले का? ह्या वस्त्यां का इकडं? हा, इकडे वस्तीला झाली खाली. इकडं जरा जंगल आहे ना जात. खाली झाली. आणि साहेबरावची वस्ती आहे ना तिकडं समोर आहे. म्हणजे ह्या वरच्या वाठानं जातोय, नाही तर मग इकडं ह्या वस्त्यानं जातोय. म्हणजे रोजच कंटिन्यू राहतोय ना. हा, दररोज राहते पा. चला पक्का गार लागलाय. चला जुनी बिनी पिटू. हा, चल ना. मग तुला म्हैसही पाजायची ना अजून. म्हैस पाजायची अजून. चला मित्रांनो, मोकार थंडी वाजली. आणि मित्रांनो, गावाकडं पण अजून भरपूर थंडी आहे. चला थोडीशी शेकोटी पेटवायची आम्हाला. तर मित्रांनो, आता सकाळ चालतो रानामध्ये फिरायला. चालू आहे झापाकं. मोळा बिळा नाही सापडते का साहेबराव? म्हणून सापडतेच ना. हे केवढा मोठा आ गया. आगे मोळ आहे का? हा. तर चला मित्रांनो, आग्या मोळ पाहायला जायचे साहेबरावना. पक्का मोठा आग्या मोळ पाहिला आहे. थोडी मध्ये जुरपुड आहेत ना, त्याच्यामुळे त्या चांगला दिसत नाही. पण पहा एकदम मित्रांनो, पहा केवढा मोठा मोळ आहे. त्याला लय मोठा असला आहे ना साहेबराव. लय मोठा. बादली 2 बादल्या. पण मग तिच्या नादी नाही लागू कधी, नाही का? आपली साधी मोळा काढायची आपली. तेच ना. कारण कसं ह्या उगा जीव घ्या ना काम आहे ना. हा, जेवण. पहा मित्रांनो, केवढी मोठी झोळी दिसते. तर आता चालाय शेकोटी पेटवायचं काम. मस्त शेकोटी पेटली आता. आणि पोरा पण शेकोटीचा आनंद लुटी द्यात. हां, रोज पेटी द्यात ना. हा, दररोज पेटी दे का. हां, गार लागत आहे ना हा. जरा त्याच्यामुळं. तर मित्रांनो, खरंच शेकोटी शेकायचा आनंद लई राहतो. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवली होती शेकोटी. तर साहेबरावना आम्ही पेटेल शेकोटी पोरा बिरा मस्त शेकोटी पेशी मस्त वाटत आहे ना. तर हा साहेबरावचा लहान पोरी आणि ही पोरे. तर पोरायले लवकर उठल्या ती. आता उन्हाळी निघाला. आता जेव्हा आंघोळी बिंगोळी करू म्हैस पाहिजे तुला. हा, म्हैस पाजायची. बरं चालेल. आता हे इजून टाकू आपण, नाही का? हा हा. तर आता उन्हाळी आलाय ना, आणि आता ही शेकोटी इजून टाकायचं काम चालू आहे. तिच्यावर एकदम पाणी ओतून देऊ. कारण कसं आहे, अजून रानामध्ये गबाळ आहेत ना, मग ही पण जबाबदारी घ्यायला लागते. चांगली इजून टाकायची. डायरेक्ट पाण्याने इजून टाकली ही पहा. म्हणजे आता कुठं आग लागायचा काही धोकाच नाही. कारण साईडनं गबाळ आहेत ना अजून इकडं. अजून काही आंघोळी बाकी असल्यामुळं मग इकडं बाहेरच चुलीवर पाणी तापत आहे. आता चेट व्हायचे ना. हा, चटवायची ना आता. तर आता आपली ह्याच चुलीवर इकडं बाहेर चेट व्हायची. आणि वातावरण मस्त आहे मित्रांनो. पहा वस्तीवर वातावरण खास राहत आहे एकदम. तर आता चुलीवर मस्तपैकी दुधाचा स्पेशल चहा उकळतोय. मस्त चहा झाला ना स्पेशल. मस्त. या मित्रांनो मग चहा प्यायला. तर मित्रांनो, कसं आहे आता गावाकडं सकाळी सकाळी जनावरं पाजणे. कुठं गाय असतील, गाई म्हैस पाजायचं काम चालू आहे आता. मग साहेबराव, हा. ती बाय दूध काढते, मग तुला नाही का पाजून देत म्हैस? हा, देते मला पाजून. पण मला 2 महिने सवय नाही तिला. हां, कोण आहे पाजा बाबा? कोणाही पाजले तरी काय नाही. म्हणजे तू कुठं गावाला गेला तर हा. नाही का असं चालू. मग आता दूध डेअरीला नेतोय का? हा, डेअरला नेते आता. आणि कसा लिटर आहे? आता 50 रुपये लिटर आहे. म्हणजे फेडो असेल ना. हा, फॅट होईल. बाजार भेटतं का व्यवस्थित? हा, बाजार आहे ना. नाही तर मग काय आता दूध किती देते म्हैस? तरी 4-5 लिटर दूध आहे आता. 4-5 लिटर. आता काय चारा नाही राहिलं काय ना आता. चारा वाळून गेला ना पार. काहीतरी करायचं खाली पाणी आहे ना तिकडं. आहे त्याच्या इकडे मका बी काय टाकलं. हम्म, हम्म, हम्म. तर मित्रांनो, आता सकाळचं 8:30 वाजलं ते. आणि साहेबराव गेलाय दूध घेऊन डेअरीवर. आणि आता साहेबराव आपला कायमचाच जोडीदार. बरेच दिवस झाले ना, गाठभेटच झाली नव्हती. मग त्याच्यामुळे त्यांना बोललो होता म्हणून मामा या. मग आलो रात्रभर, थोडीशा गप्पा छप्पा झाल्या.
आणि आता आपल्याला बराच लांब जावं लागणार आहे. आपली वस्ती आहे ना इथून अर्धा तास एवढं अंतर लागलं आपल्याला. आता इकडून नाही जाऊन मित्रांनो बरीच धावपळ राहते. एक बाबांच्या इकडं गवत कापायला जायचे, म्हणजे तेवढीच कशी 200-250 रुपये मजुरी आहे आमच्याकडं. शेतीसाठी आहे ना आमच्याकडं 200 ते 250 रुपये मजुरी आहे. तेवढाच आपला प्रपंचाला हातभार सगळ्याच गोष्टी करायला लागतात मित्रांनो. आणि आज रविवार असल्यामुळं मग रामदासला सुट्टी आहे ना, मग तो आदित्याला घेईल, म्हणजे आम्ही अख्खे परिवारासह जाऊ. आणि तिकडं 11 वाजता जायला लागतात. मग आता इथून जायला आपल्याला अर्धा तास लागणारच आहे का नाही. स्वयंपाक पाणी मग 9-10 वाजेपर्यंत जेवणावर काही आपला जायचा अशी धावपळ राहते. तर चला मित्रांनो आता गवत घ्या जायचे का नाही आपल्याला. तर चला आता आमच्याकडे गवत कापणीचा सीझन चालू आहे. चला त्या बाबांच्या इकडे जाणार आहेत आपण आता. पण चला आताच तत्पूर्वी आपण चालू आहे घरी. तर आता पोचलो आहे घरी. आता स्वयंपाक झाल्या का नाही. काय करते दळण करते. दादा कायचा गव्हाचा करते. आजही सांगितलं ना गवत घ्यायला. हा गव्हात घ्या सांगितलाय. हां मी स्वयंपाक झाला म्हणलं तर दळण करून घेते पीठ नाही राहिला ना. हां अजून आहे टाईम. आता 9:30 वाजत ना. हा मग 10 वाजेपर्यंत तर वर किती दळण द्यायचे पाहिली बर. काय आपली जास्त लागत नाही का. हा म्हणजे पिठे खराब होऊन जात आहे जास्त. हम्म. साहेबरावच्या इकडे गेलं तर मग काय पाहुणचार केला. साहेबरावच्या इकडं केला होता. अंडा बुर्जी केली होती त्यांना. अंडापुरीची. हा मग जाताना टाइम झाला ते तुम्हाला. म्हणा मटण आणू आपण चिकन. हा मला आवडतही नाही. मग त्या केली अंडा बुर्जी साधी. मग मला टाईम झाला जरा. हा ते नको करू म्हणलं पण मग सहज बा. पण मग त्यानं केलीच बा असं. चला आता आपला जेवण बिवण उरकलाय आणि आपल्याला जायचं आता गवत घ्यायला. रामदासच्या कुलूपला येते. आधीच एफर घेतला का. हा घेतलं मी. तर आधी त्याला एफर लागतात. मग एफर घेतलं ती. हां चल कडे बस आजू चल. आता पूर्ण परिवार असं चालू आहे मित्रांनो आम्ही. चला चला. गाडी काय घेतली रामा. गाडीला खेळ रामदासनं आधी त्याला खेळ गाडी घेतली बा. तर चला आता या बाबांच्या इकडं पोचलो आहे आम्ही. यांच्याकडे पारे आहे आणि ते बाबा दाखवतोय पहा मी व्हिडिओमध्ये. त्यांच्या इकडे गावात आलो आहे आज. तर इळं कसायचं काम चालू आहे. म्हणजे कालपासून इळच आहे का तो. तर मित्रांनो इथे ना 2 तोंड्या साप म्हणतात त्याला, जड्या मांडून. तर इथं आलाय तो नेमका त्यांच्या वस्तीजवळ आहे. त्याच्यामुळं आता त्याला आपल्याला थोडा साईडला काढून द्यायला लागलं. हे बा इथं बियाला झाड आहे. हे बा चालायचं बा. ते गेला जावा म्हणजे ते बा गेला जावा. तर तो गेला जावा म्हणजे तिथं. तर आदित्यला आणि रामदासला इथंच ठेवायचे. आधी इथं थांबा आम्ही आलो. आता हे पारे आहे तिच्याकडं आदित्यला ठेवायचे. चला आता थोडं वेळ पाणी पिया बसलो आहे. आणि आता उन्हाही झालं आहे आणि गवतामध्ये आहे ना ताणसारखे लागत आहे. कारण आहे ना गवतावरचा जो कचरा आहे ना फुपाटा तो घशामध्ये सारखा जातो आहे. मग घसा कोरडा पडतो आहे. तर आता थोडासा पाणी पिऊन घेऊ. आणि आज आम्ही माणसं आहे, आम्ही 3च आहे ती. तर चला आता पाणी पिऊन पुन्हा एकदा आपलं काम चालू झालं आहे. आता आहे ना गवतही पार वाळून गेला आहे आणि गवताला आळासुद्धा नाही. तर कुठून तरी हिरवागार गावात थोडं घ्यायचा सुराड नाही तर कुसळ आणि आळा करायचा. कधी कधी आळाही तिथून जात आहे. आणि ह्या 2 माणसांच्या लागलं मी एकच आहे बांधायला. बाई पिली अशी पुन्हा सुटली नाही पाहिजे एकदम टाईट बांधायला लागत नाही. मित्रांनो लय कुसरामध्ये हात घालायला लागत आहे. एकदम कुसरा आहे बरं अंगाला. हे बा आळा नसल्यामुळं पेली बारीकच राहते आणि आळा थोडासा वाळेला असल्यामुळं मग लय आवाज येत नाही पेली. त्याचा आळा फुटून जातो. नदीतले कुसळ जातात. चला आता 4 वाजलं की अजून आम्हाला 2 तास काम आहे. तर आज आपण ह्या बाबांच्या इकडे गावात आलो आहे आणि तिकडं समोर गावात येतोय त्या मेंढांनी. ह्या मेंढांनी किती गावात निघत आहे रे बाबा. निघत आहे 200-300. 200-300 मग वर्षभर पुरतं का म्हशीला. हा म्हणजे दुसऱ्या गाबाळा आपल्याला माहिती मग पुरत आहे. दोन्ही एवढाही मिळत. नाही पेंढा राहतायच ना काही. पेंढा राहतो या भुईमुगाचा पाला. पुन्हा वालाची झाडा. आणि हा जो मेंढ आहे ना याला एकदम तीव्र असा उतार आहे. तिथून जर पैसा टाकला ना त्या खालच्याच वावरात माणूस पडेल जाऊन.
त्यामुळे इकडे लय जपून घ्यायला लागत आहे. चला आता दिवस पण माळवा गेला आहे आणि आपली पण आता सुट्टी होते. तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवायचा प्रयत्न केला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.